गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या क्लासमध्ये. आता आपण काल सिलेबस वगैरे बघितलाय सगळा. आता फक्त आपल्याला आता स्टार्ट करायचं डायरेक्ट. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे आपल्याला नंबर सिस्टीम. म्हणजे नंबर्स म्हणजे काय बेसिक गणितामध्ये जे आपल्या डोक्यात मुंगे येतात नंबर बघून आकडे बघून, ते काय आहे, कुठल्या नंबरला काय म्हणायचं, एकदम बेसिक प्रश्न तुम्हाला पण एक्झाम मध्ये विचारले जातात. तर त्या संदर्भात आपण बघूया. संख्या प्रणाली म्हणजे नंबर सिस्टम नावाचा हा चॅप्टर आहे. छोटासाच आहे, एकदम बेसिक गोष्टी आहेत. मी पटापट आपण संपवून टाकूया एकदम. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुमचे एकदा. आता ह्याला काय केलेलं असतं माहिती का, वेगवेगळ्या नंबर्सला नावं दिलेली असतात. आपण आता बघितलं असं काही प्लस मध्ये असतात, काही मायनस मध्ये असतात आणि अंश आणि छेदामध्ये लिहिलेले असतात काही आकडे. बरोबर, हे वेगवेगळे असतात, पॉइंट मध्ये लिहिलेले असतात. ह्या सगळ्यांना वेगवेगळे नाव आहे. तर ती काय आहेत आणि कशी दिलेली असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा असतं नॅचरल नंबर, निसर्ग. बरोबर, निसर्ग कुठनं सुरू होतो, काहीतरी होता, मग काहीतरी गोष्ट असेल ना, म्हणून ती एक नैसर्गिक नंबर म्हणजे नॅचरल नंबर चालू होतात एक पासून. हा, हे समजा पहिलं झाड आलंय एखादं, मग त्यापासून जंगल तयार झालं, म्हणजे हे पहिलं आहे काहीतरी इथं. तर त्यावेळेस काय करायचं, नॅचरल नंबर्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 1. आणि कितीपर्यंत असतात ते, तर अनंत, काय त्याला लिमिट नाही, इन्फायनाईट पर्यंत. ठीक आहे. तर ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. नॅचरल नंबर कधी पण स्टार्ट होताना एक पासून स्टार्ट होणार. निसर्गामध्ये कधीही एक पासून स्टार्ट होत असतं, लक्षात ठेवायचं तुम्ही. बरोबर, नैसर्गिक संख्या. त्यानंतर बघा दुसरं, होल नंबर्स असतात. होल नंबर म्हणजे काय, आता आपण एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची की नैसर्गिक नंबर मध्ये फक्त झिरो ऍड करायचा. झिरो कशासारखा दिसतो, आपण एखाद्या भिंतीला होल मारतो ड्रिल मशीनने, तर ते साधं सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. हे होल पाडले आपण इथे याला, तर त्याच्यावर लक्षात ठेवायचं की होल नंबर WHOLE, त्याचं स्पेलिंग वेगळं असतं, होल असतं ते, आणि हे असतं HOLE. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, ह्याच्यावरून लक्षात ठेवायचंय की WH लावलं इथं होल नंबर्स, ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं तुम्ही की त्यामध्ये फक्त झिरो ऍड करायचा आहे. साधी सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ऑल नॅचरल नंबर्स जेवढे आहेत 1 पासून अनंत पर्यंत, त्याच्यामध्ये एक बारका झिरो ऍड केला की झालं तुमचं काम. मग त्याला काय म्हणणार तुम्ही, की होल नंबर्स म्हणणार. ठीक आहे, इथं झालं तुमचं, एक पासून सुरुवात झाली. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. हे बघा इथं काय आहे आपल्याला, 1 2 3 आणि असे हे डॉट डॉट आहेत, तर हे अनंत पर्यंत आहे असं पुढं. सो यात फक्त ऍडिशन काय झाली बघा, शून्यापासून सुरुवात होते याची. एवढी एक सगळ्यात बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची. दोन नंबर्स तुमचे वेगवेगळे टाईप पाठ झाले, तुम्हाला समजलं. एक ह्याच्यामध्ये झाडाचं एक उदाहरण घ्या, फॉरेस्टचं उदाहरण घ्या. निसर्ग म्हणजे आपल्याला जनरली निसर्गात फिरायला जातो आपण, म्हणजे फॉरेस्ट म्हणजे जंगल लक्षात येतं तुम्हाला. काहीतरी सुरुवात झालेली असते, एक कुठली तरी एक गोष्ट असते, मग त्यापासून वाढत गेलेलं असतं पुढं. त्यामुळं एक पासून चालू होणार एवढं लक्षात ठेवायचं. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट माहिती का, सगळ्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत, सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात. पण सर्व पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात. का, कारण त्याच्यामध्ये झिरो आहे, झिरो पासून स्टार्ट झालाय. आलं का लक्षात. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स मध्ये इथून पुढे स्टार्ट झाले तुमचं, बरोबर का. हे पण मग हा झिरो ऍड केल्यामुळे काय झालं, हा सेगमेंट मोठा झाला होल नंबरचा. होल नंबरचा सेगमेंट मोठा झाला आणि त्याच्यामध्ये कोण आलं आतमध्ये, बारका सेगमेंट आला, त्याच्यापेक्षा बारका. फक्त एक झिरो काढला की तो सेगमेंट येणार आहे, कुठला, नॅचरल नंबर्सचा. हा लक्षात. ही काय आहे, झिरो आपली नॅचरल नंबर आहे का, नाही. नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात, एक पासून. त्यानंतर बघा, पूर्णांक संख्या म्हणतो आपण त्याला. पूर्णांक संख्या म्हणजे आपल्या इंटिजर्स म्हणतो त्याला आपण, इंटिजर्स. बरोबर, त्यामध्ये काय असतं, पूर्णांक याच्यामध्ये सगळे प्लस आणि मायनस. म्हणजे जर आपण एखादी अशी रेष काढली, ही आपण माहिती आहे, आपण आलेख काढायचो शाळेत असताना, बरोबर. तुम्हाला हे माहिती आहे, इथं झिरो असतो. हा कोणता आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या इकडच्या साईडला -1 -2 -3 -4 -5 असं लिहिलेलं आठवतंय का तुम्हाला.
ह्या बाजूला काय लिहिलेलं आपण +1 +2 +3 +4 +5 बरोबर. या गोष्टी आपण इकडे लिहित गेलो सेम तसं वरती प्लस खाली इकडे मायनस मध्ये असणार आहे. तर आता ह्या गोष्टी काय दाखवतात आपल्याला की हा पूर्ण पोर्शन आहे. आता लक्षात घ्या मगाशी आपण बघितलेलं ना हा जो पोर्शन आहे एवढा बघा हा निळ्या कलरचा मी हे करतो इथनं पुढं तर हा काय असणार आहे आपला पहिला नॅचरल नंबर बरोबर. 1 पासून पुढं प्लस मधल्या निगेटिव्ह घ्यायचं नाही याच्यामध्ये. त्यानंतर अजून काय पाहिलं होतं आपण हा 0 इथून ऍड केला आपण हा पार्ट इथला याला काय म्हणलेलं आपण 0 ऍड केला की होल नंबर बरोबर. झिरो ऍड केला की तिथनं पुढे सगळे होल नंबर झाले. एक म्हणजे हे आता मला सांगा ह्याच्यामध्ये इथपर्यंत तर पहिल्यापासून अवेलेबल होता आपण 2 गोष्टी बघितल्या. आता हे तिसरं ऍड झालं ह्याच्यामध्ये म्हणजे हा पूर्ण पोर्शन जो येणार आहे याच्यामधला ह्याला काय म्हणणार आहे आपण तर पूर्णांक संख्या म्हणतो आपण त्याला बरोबर आहे. म्हणजे पूर्णांक आहेत ह्याला काय छेदात काय नाही किंवा अंशात काय दिलेलं नाही असं काय नाही किंवा पॉईंट देऊन काय दिलेलं नाहीये त्याच्या पुढे बरोबर. म्हणजे एक सिंगल डिजिट आहे तर डिजिटच आहे तो पूर्णांक जी दिसतंय ती मायनस मध्ये जरी असलं तरी आकडा दिसतोय. छेदामध्ये किंवा त्याच्या पुढे पॉइंट मध्ये काय असेल तर त्याला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. आलं लक्षात. तर इथं काय तसं दिसत नाहीये बरोबर. त्यामुळे काय करायचं आता बघा हे काय करतात इथं तापमानातील घट किंवा हे कर्ज दाखवण्यासाठी वगैरे मायनस बॅलन्स आहे किंवा मायनस माझं एवढं आहे लोन वगैरे घेतलं तर बॅलन्स त्यांचा मायनस असतो कधी पण तो जो लोनचा राहिलेला आहे किंवा हे टेम्परेचर -5 डिग्री सेल्सिअस झालं वगैरे हे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. आता बघा याच्यानंतर रॅशनल नंबर्स म्हणतात ह्याला परिमेय संख्या. परिमेय आणि अपरिमेय दोन संख्यांचे प्रकार आहेत. आता परिमेय संख्या म्हणजे आता आपण बघितलेली अपूर्णांक संख्या थोडक्यात ज्या छेदामध्ये पी आणि क्यूच्या स्वरूपात पी छेद क्यूच्या किंवा म्हणजे एक एक्झाम्पल दिले कशाचे पण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात ते त्याला काय म्हणायचं आपण परिमेय संख्या. बघा इथं काय असतात ह्या जिथे क्यू हा शून्य नसावा म्हणजे जर छेदात शून्य असेल तर नुसतं म्हणजे काय त्याचा युजच होत नाही बरोबर. त्याला काय अर्थ राहत नाही त्या एक्झाम्पलला किंवा त्या संख्येला. ठीक आहे. उदाहरण बघा 2/3 वजा 5/7 आणि 4 ही पण काय परिमेय संख्या कारण काय आहे छेदामध्ये 1 आहे बरोबर आहे. 1 म्हणजे कुठली संख्या ज्यावेळेस आपण लिहितो आता 5 लिहिला आपण तर 5चा अजून अर्थ काय असतो माहिती का याला आपण असं पण म्हणू शकतो 5/1 जिथं काय नाही छेदात तिथं कायम 1 असतो छेदामध्ये लक्षात घ्यायचं. काहीच नसलं की 1 असतो. झिरो म्हणायचं नाही तिथं. झिरो टाकलं की आपण त्याची व्हॅल्यू बदलणार. आता 0.5 याचा अर्थ काय 0.5 म्हणजे आपण काय म्हणतो एखाद्या गोष्टीचा अर्धा आहे बरोबर. म्हणजे आपण अर्धा किलो साखर आणायला गेलो तर अर्धा किलो म्हणजे काय आहे 1 किलोच्या अर्ध म्हणजे पूर्ण 1 आहे त्याचा 2 भाग केले म्हणून काय केलंय आपण इथं अर्धा किलो. त्याला काय करणार आहे आपण असं लिहितो 0.5 बरोबर म्हणजे अर्ध्याला 0.5 ही पण काय झाली तुमची परिमेय रॅशनल नंबर्स झाले हे बरोबर परिमेय संख्या झाल्या. त्यानंतर काय अजून बघा याचा दशांश विस्तार खंडित झालेला असतो किंवा रिपीट होणार असतो म्हणजे हे 0.5 0.555 0.787878 वगैरे जे काही असे रिपीट होईल किंवा तिथंच थांबणार आहे 0.5 ला थांबला 0.8 ला थांबला विषय संपला तर त्याला काय म्हणायचं तर परिमेय संख्या म्हणायचं. आता पुढचा पार्ट आहे अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर मध्ये काय बघा ज्या संख्या पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येत नाही. आता पी छेद क्यू स्वरूपामध्ये काय होतं की आपल्याला छेद ज्याचा होता तो 0 नसला पाहिजे कायम 1 पासून किती पण असला तरी चालतोय. ठीक आहे. आता हे वर्गमुळात 2 तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढता येत नाही तुम्हाला ती म्हणजे रिपिटेशन अनंतपर्यंत जातं म्हणजे आपल्याला माहिती आहे ना वर्गमुळात 2 ची काय व्हॅल्यू आहे किंवा पायची व्हॅल्यू काय आहे 3.141616 तो लाईफ ऑफ पाय पिक्चर बघितला असताना ना तर स्टार्टिंगला तो असा फुल 2-4 फळे भरून तो पायची व्हॅल्यू लिहित असतो. तर काय होतं की ह्याच्या व्हॅल्यू निघतच नाही
तुम्ही किती त्याला ब्रेकडाऊन करत गेला की ती पुढं आकडा वाढतच जाणार त्याच्यात, तर त्याला काय म्हणायचं, अपरिमेय संख्या. बरोबर. यांचा दशांश विस्तार कधीच संपणारा नसतो. बघा हा म्हणजे दशांश विस्तार म्हणजे काय आहे, हा पॉइंट नंतर जे काय येईल 3.1416 बरोबर, हे असं असं काय पण हे आपण आयुष्यभर लिहित बसलो तरी संपत नाही त्याची व्हॅल्यू. बरोबर. लक्षात घ्या ही काय आहे, ही रिपिटेशन होत नाहीये. परिमेय संख्यांमध्ये रिपिटेशन होतं. आता मी सांगितलं तुम्हाला 2 पॉईंट सपोज आला आपल्याला 2.50 50 50 50 हे आकड्यांचं रिपिटेशन होणार, किंवा 510 2.194 194 194 किंवा 66.66 66 66 33.33 33 33 हे हे रिपिटेशन आहे ना, सेम टू सेम होत असते. 5 आकडे 4 आकडे 3 आकडे वगैरे, त्याला म्हणायचं परिमेय संख्या. आणि हे जर असेल आणि ते संपतच नसेल कधीच त्याचं उत्तर, आणि त्याचं काय सिक्वेन्स नसेल कुठल्याच गोष्टीचा, तर त्याला काय म्हणायचं आपण, इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या म्हणायचं. आता बघा रिअल नंबर्स, पुढचा पॉइंट आहे रिअल नंबर्स. आता आपण काय काय बघितलं तर ते एकदा पुन्हा रिपीट आपण याच्यानंतर करूया. रिअल नंबर्स म्हणजे काय, वास्तव संख्या. ज्या वास्तव आजपर्यंत आपण आयुष्यामध्ये गणित शिकताना ज्या संख्या वापरल्यात, मायनस प्लस अंश छेद सगळं त्याच्यामध्ये आलं, त्या सगळ्यांना काय म्हणायचं, रिअल नंबर्स. बघा परिमेय आणि अपरिमेय संख्या या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं आपण, तर या सगळ्या प्रकारच्या, या दोन्ही प्रकारच्या ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणतो आपण, रिअल नंबर्स. आणि याचा आपण काय केलं असतो, आपण आजपर्यंत गणितात वापरलेल्या सगळ्या संख्या वास्तव संख्या. म्हणजे हा परिमेय संख्या सॉरी वास्तव संख्या सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे. आपण अशी लाईन धरली बरोबर, तर ही पूर्ण लाईन आहे ना ही वास्तव संख्यांची. इथं नको, खालीच काढूया. याच्या खाली घेऊया स्पेस मध्ये. चला आता ह्या 1 पासून पुढे सुरू होणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं सांगा लागेल मला. हा ओके बरोबर, याला नैसर्गिक संख्या म्हणायचं. ठीक आहे. आता त्यामध्ये शून्यापासून सुरू होणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं, पूर्ण संख्या. ओके. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय झालं, इथं इकडे मायनस आणि इकडे प्लस आहे, ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणतो आपण, पूर्णांक संख्या. बरोबर. ह्या सगळ्या काय आहेत, पूर्णांक संख्या. म्हणजे ह्या प्लस मायनस आणि झिरो ही अजून मोठी कन्सेप्ट आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. बरोबर. आता नंतर अपरिमेय आणि परिमेय. तुम्हाला माहिती आहे परिमेय काय आहे, संख्या ज्याचा अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतं. छेद शून्य नाही पाहिजे, फक्त एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक असला तरी चालेल. छेद एक आहे म्हणजे काय, ह्या संख्या आल्या, ह्या सगळ्यांचा छेद एकच आहे, ह्याचा पण छेद एकच आहे. बरोबर. छेद शून्य नाही पाहिजे त्याचा. तर ह्या संख्या म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, ह्या सगळ्या मिळून ह्यांना काय म्हणणार आपण, तर पूर्णांक संख्याच्या पेक्षा मोठा पोर्शन काय असणार आहे, तर परिमेय संख्या. परिमेय अपरिमेय आणि सगळ्यात लास्टला काय असणार आहे आपला, तर होल हे काय म्हणतात त्याला, कुठे गेला आत्ताच आपलं, वास्तव संख्या, रिअल नंबर्स. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या संख्या
वास्तव संख्या आहेत. जगात आतापर्यंत जेवढ्या काय बघतोय तेवढ्या. त्यानंतर अजून वेगवेगळे काय प्रकार छोटेसे नॉर्मल आपल्याला माहित असतात. तर समसंख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, 2 4 6 8 10 12 14 वगैरे हे. बरोबर. याच्यामध्ये काय आहे, 2 पासून स्टार्ट होते, शून्य धरायचं नाही त्याच्यामध्ये. हा, त्यानंतर बघा विषम संख्या, बघा ऑड नंबर. ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर काय येणार आहे, बाकी 1 उरते. लक्षात घ्यायचं कधी पण. म्हणजे आपल्याला माहिती आहे विषम संख्या आपण शाळेत शिकलेलो, काय लय डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. ज्याच्या शेवटी बघायचं 1 3 5 7 9 यापैकी काही असेल ना, विषम संख्या असणार आहे. ज्याच्या शेवटी 2 ने भागणार आहे, 2 4 6 8 10 हे म्हणजे 2 4 6 8 आणि 0 जर असेल तर ती समसंख्या असणार आहे. आता बघा त्यानंतर मूळ संख्या. काल आता तुम्हाला सांगितलं मी, मूळ संख्या म्हणजे काय, की त्या संख्येला 1 ने आणि फक्त त्या संख्येने भाग जातो. आता एक संख्या, एक नंबर काय आहे, 1 ला कोणी भाग जातो, 1 न स्वतः जातो आणि 1 ने जातो. 1 30 संख्या आहे, ठीक आहे. तर मग आता ह्यात काय आहे, ज्या संख्येला आता ह्या कोणत्या आहेत, 1 त्यामध्ये धरायची नाही. 1 ही मूळ संख्या नाहीये, गुगली असती इथं, कारण 1 ला एकाच आकड्यानं भाग जातोय फक्त 1 नंबरनं, बाकी 2. मूळ संख्याचं सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की 2 नंबरनं त्याला भाग गेला पाहिजे. अशा 2 संख्येत त्याला भाग जाणार आहे की त्यातला कंपल्सरी एक आकडा एकच असला पाहिजे आणि दुसरा ती स्वतः संख्या असली पाहिजे. म्हणजे आता ह्या संख्या बघा इथं 2 3 5 7 11 13 17. बरोबर. मग आता 2 ला कशाने भाग जाणार आहे, 2 ला एक तर 1 ने जाणार आहे, हा फिक्स आहे. ह्या सगळ्यांना 1 ने जाणार आहे, लक्षात घ्या, सगळ्यांना 7 ला. फक्त आता राहिला कोण, यांचा दुसरा भागाकार, हा 2 आहे, याचा 3 आहे, याचा 5 आहे, याचा 7 आहे आणि याचा 11 आहे. बरोबर. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तसंच जर आपण 1 ही संख्या कन्सिडर केली तर 1 ला भाग कोणी जातो, 1 ने, आणि इकडे कुठे आहे, तीच संख्या ना, पुन्हा 1 रिपीट होती, त्यामुळे त्याला काय घ्यायचा नाही. तर आपण बघा आता 2 ही, हा बघा, जगातली सगळ्यात तुम्हाला विचारू शकणारं उदाहरण आहे. जगातली एकमेव संख्या आहे जी सम असून मूळ संख्या आहे. बाकीच्या सगळ्या मूळ संख्या जेवढ्या आहेत त्याला प्राईम नंबर्स म्हणतो आपण, तर ते सगळे विषम संख्या आहेत. शेवटी त्यांच्या 1 3 5 7 9 येतं. फक्त 2 हा आकडा असा आहे एकुलता एक की सम पण आहे ती संख्या. बरोबर. 2 आहे. बरोबर. समसंख्यांचा आपल्याला नियम काय, 2 4 6 8 10 12 ह्या पटीमध्ये असतात. तर त्या संख्याला सम म्हणतो आपण. त्या संख्या एकुलती एक अशी संख्या आहे 2 की जी असणार आहे तुमची प्राईम नंबर. त्यामुळे हा प्रश्न विचारला तर चुकायचं नाही अजिबात तुम्ही. प्राईम नंबर, समसंख्या असलेला प्राईम नंबर कोणता आहे, तर तुम्ही सांगायचं 2. सर्वात लहान प्राईम नंबर कोणता आहे म्हणलं तर तुम्ही काय सांगणार, 2. बरोबर. सर्वात लहान मूळ संख्या कोणची आहे, तर 2. त्यानंतर तुम्हाला अजून याच्यावरती विचारले जाऊ शकणारे प्रश्न असे होतात तयार की सर्वात लहान विषम प्राईम नंबर कोणता आहे किंवा विषम मूळ संख्या कोणची आहे सर्वात लहान, तर ती असणार आहे 3. बरोबर. त्यानंतर 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 1 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या येतात, ह्या गोष्टी नॉर्मली पाठ करून ठेवायच्या, काय नाही, सोप्या आहेत त्या, तुम्हाला लक्षात येतील. 2 3 5 7 11 13 17, पुन्हा इकडे असते 23 27, नाही 27 नाही 29, ह्या सगळ्या संख्या येतात त्या, ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल वाचता वाचता. ते काय गरज नाही तुम्हाला ते रिपीट बघितल्याशिवाय ते आकडे डोळ्यासमोर पाठ होणार नाही ते असं हे करून. त्यानंतर ह्या नंबर सोडून ज्यांना सगळ्यांना स्वतः ती संख्या, म्हणजे आता कुठली संख्या बघितली आपण, आता 10 घेतली आपण. बरोबर. आता याला कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या कशाला म्हणायचं. आता मूळ संख्या बघितलं तर ह्या 10ला, 10चे आपण कशा कशाने भाग जातो 10ला, बघा. पहिला तर भाग 1 ने जातो. बरोबर. त्यानंतर कशाच्या पाड्यात येतो 10, 2च्या पाड्यामध्ये, 2 पंचे 10, मग 5 ने पण जाणार आहे ह्याला, 5 2 10. बरोबर. त्यानंतर काय आहे, त्या 10 स्वतः आहे का 10 एके 10 जाणार. बरोबर का, एवढ्या प्रकारे जाणार. इथं संपला. म्हणजे तुमचे त्याचे अवयव किती झाले, हे त्याचे अवयव झाले 1 2 3 4. 4 त्याला काय आहेत त्याचे अवयव पडू शकतात वेगवेगळ्या टाईपचे, किंवा 4 प्रकारे त्याला भाग दिला जाऊ शकतो. म्हणून त्या संख्येला काय करायचे, एवढ्या संख्येने भाग जातो, म्हणून ही संख्या काय असणार आहे,
संयुक्त संख्या असणार आहे, कॉम्पोजिट नंबर म्हणायचं याला. आलं लक्षात? कोणाला काय अडचण आहे का? ठीक आहे. त्यानंतर बघा आता बघा इथं एक तर फिक्स आहे बरं का, लक्षात घ्यायचा. हा एक आकडा सगळ्या संख्यांना भाग जाणार आहे, फिक्स आहे, तो फिक्सच धरायचा. त्याच्या पुढच्या नंबरच आपण काय असेल ती कंपोजिट आहे का मूळ संख्या आहे ते त्याच्यावरून शोधायचं आपण. आता 4चं उदाहरण घेतलं आपण, एक आता थोडस एकदा एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. 4चं उदाहरण घेतलं, 4ला भाग कशा कशाने जाणार आहे? पहिला तर फिक्स असलेला 1 ने भाग जाणार आहे. त्यानंतर 4 कशाचा पाठ देतो? 2 दुनी 4, बरोबर. 2चा झाला आणि 4 एके 4, म्हणजे किती संख्यांनी टोटल भाग गेला त्याला? 3 संख्यांनी. म्हणून काय करायचं, ती कंपोजिट नंबर आहे किंवा संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. मूळ संख्याला फक्त आणि फक्त 2 संख्यांनी भाग जातो, एक तर 1 ने आणि त्या स्वतः संख्येने. हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं आपल्या. आता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की ही मूळ संख्या आहे किंवा पहिली पूर्ण मूळ संख्या कोणती आहे, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं बेसिक आहे, लक्षात ठेवायचं, लॉजिक यातलं समजून घ्यायचं. मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पॅटर्न काय कसं आहे, काय लक्षात आलं का? हे पुन्हा एकदा बघूया आपण. नैसर्गिक संख्या कायम सुरू होतात 1 पासून अनंत पर्यंत. त्याच्यामध्ये 0 ऍड केला आपण. 0 म्हणजे काय? होल. तर तो ऍड केला की त्या संख्या होल संख्या, म्हणजे काय झाल्या? पूर्ण संख्या झाल्या तुमच्या. त्यानंतर काय आहे, इकडच्या साईडला मायनस ऍड केलं की काय म्हणणार त्याला तुम्ही? मायनस ऍड केल्यावर सांगा पूर्णांक संख्या म्हणणार तुम्ही. आणि मग पुन्हा त्यानंतर परिमेय, अपरिमेय. आता ह्या परिमेय आणि अपरिमेय सगळ्या संख्या म्हणून काय म्हणतो आपण? रिअल नंबर्स, वास्तव संख्या. आजपर्यंत आयुष्यात आपण गणितात जेवढे आकडे बघितलेत कसे, तरी ते सगळे काय असणार आहे? वास्तव संख्या असणार आहेत. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी त्यातली टर्म आहे. हे सगळ्या त्याच्यातले आतले 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 असं त्यामध्ये झालेले टर्मिनॉलॉजी. ठीक आहे. आता हा नियम बोर्ड मास्टर गणित सोडवताना खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढचा टॉपिक आपला स्टार्ट झालेला आहे. पाठीमागचं समजलं तुम्हाला? काय अडचण? एकच मिनिट. तर बोर्ड मासचा रूल म्हणजे काय आहे? ऍक्च्युली तुम्ही परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं की गणित, साधी गणित असतात, लय काय हार्ड विचारले जात नाही. तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे केला जातो आणि ह्याला एक पॅटर्न नाही करायचा. तर आपण जर वेगळ्या पद्धतीने आपल्या नेहमीला जी समोर पहिलं चिन्ह दिसते आपल्या डोळ्याला त्याच्यानुसार केलं तर आपलं उत्तर चुकणार आहे. तर ते का चुकतं आणि क्लिअर सिस्टीम काय आहे, तर तो हा आहे बोर्ड मास. हा शब्द लक्षात ठेवायचा, BODMAS, बरोबर. आणि त्याचं कसं सोडवायचंय ते बघूया आता आपण, काय काय करायचंय ते. आता काय काय करायचं? पहिल्यांदा बोर्ड मास म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी माहिती आहे, ह्या सगळ्या आता तुम्हाला माहिती आहे, आता मी सांगितले हे सगळ्या क्रिया एकत्र आल्यावर काय करायचं, कन्फ्युजन होतं. मग ते होऊ नये म्हणून आपल्याला आता त्याचा फुल फॉर्म बघायचा आहे. काय आहे? ब्रॅकेट. पहिल्यांदा जो कंस असेल तो सोडवून घ्यायचा, ब्रॅकेट म्हणजे कंस. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? ऑफ, चाचीचे गुणाकार वगैरे काय दिला असेल त्याचा तर तो करायचा. त्यानंतर काय आहे? डिव्हिजन म्हणजे भागाकार. त्यानंतर काय आहे? मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. मग MAS, मास मधलं MAS, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन म्हणजे गुणाकार, बेरीज आणि सगळ्यात शेवटी वजाबाकी. त्या ठिकाणी जी दिसते आपल्याला ते. पण सगळ्यात आधी कंस सोडवायचा. कंसात जर अजून एक कंस दिला असेल तर सगळ्यात आधीचा कंस सोडवायचा, मग नंतरचा. आणि भागाकार करताना नेहमी या साईडने करायचा, डाव्या बाजूला. जे आकडे दिले असतील, आता समजा तुम्हाला इथं 3 गुणिले 5 गुणिले 10 भागिले 2 असं दिलं असेल तुम्हाला, पहिल्यांदा काय करणार तुम्ही? 3×5=15 आहे असं करणार का? नाही. पहिले काय करायचं? याचा भागाकार करून घेतला तुम्ही, बरोबर. ह्या संख्येचा एवढ्याचा भागाकार करायचा. बेपंचे 10, 5 आलं इथं, बरोबर. याचं आलं उत्तर 5. आणि मग तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करा, 5 आणि इथं काय ते आलं 3. 3×5=15,
15×75, नाहीतर तुमचं उत्तर चुकतं. आपल्याला वाटतं बरोबर आले, आपण फॉर्म मध्ये लिहून टाकतो बरोबर आले, ते उत्तर चुकतं आपलं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता भागाकार बघा, डावीकडून उजवीकडे भागाकार करायचा आहे, कायम लक्षात ठेवायचं. नंतर बघा आणि वजाबाकी सर्वात शेवटी करणं. आता आपण आहे ना एक्झाम्पल बघूया. हे गणित दिसते, नोटबुक आणली, सोडव बरं 2 मिनिटात, 1 मिनिटाचा टाइम लावूया आपण. नियम तर समजला ना, नाही समजला तर अजून एकदा आपण हे करूया. टाइम स्टार्ट झालाय. 10+2 गुणिले कंसामध्ये 6+4 भागिले 5 - 3 11. बरोबर. अजून कोणी दिले काय आन्सर? ठीक आहे, एकदम बरोबर आन्सर झाले. तर ह्यामध्ये आधी पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवला, 6+4, त्यानंतर काय तिथं आपल्याला काय दिलेलं नाही, ऑफचं काय अर्थ दिलेलं नाही, म्हणजे काय तिथं हेच दिलेलं नाही आपल्याला संख्या. त्यानंतर काय आहे 10/5 केले आपण. बघा ह्याची बेरीज आली पहिल्यांदा 6×4 10, इथं काय आहे भागिले 5 आहे. बरोबर. मग 5 न काय केलं, ह्याला भागलं, 5×2 10, ही संख्या आली. ह्या सगळ्या एवढ्या ह्याच्याबद्दल 2 आलं. -3 आहे इथं. इथं किती आहे 10 आणि 2 12. बरोबर. 12×2 2. अरे काय चुकलं काय माझं? नाही, एक मिनिट. 5×6 10, 5×2 10, 2 2 2 4 4 आणि 10. बरोबर. हे काय झालंय 6×4 10. बरोबर. 10/5 किती आलं तुमचं? 2 आलं. बरोबर. 2 × 2 4 आणि 10 14 झाले, त्यातनं 3 गेले, 11 आलं उत्तर तुमचं. ठीक आहे. एकच सेकंड ना. हा चला, आता हे तुम्हाला लक्षात आलं हे काय करायचंय. त्यानंतर आता अजून 1 2 3 एक्झाम्पल देतो मी. आता बघा, हे तुम्हाला उत्तर 11 आलंय आपलं. तुम्हाला आता एक्झाम साठी काय टिप्स आहेत आपल्याकडं. कंसाचे प्रकार बघायचे आपल्याला माहिती आहे. गोल कंस असतो, महिरपी आणि चौकोनवाला कंस असतो. तर ते काय करायचं, जो आतला कंस आहे सगळ्यात आतला कंस आधी सोडवायचा, मग त्याच्या बाहेरचा, मग त्याच्या बाहेरचा. ठीक आहे. आणि मग त्यानुसार सोडवायचं तुम्ही. पुन्हा बघा आता डावीकडून उजवीकडे एकाच उदाहरणामध्ये जर फक्त भागाकार आणि गुणाकार उरला असतील, बरोबर, तर जे आधी म्हणजे डावीकडे येईल ते आधी सोडवायचं. बरोबर. आता मग असे आपण केलेलं काय होतं, तर 3×5 भागिले किंवा 3×5×10/2. आता ह्याच्यामध्ये एवढंच राहिलं शिल्लक. तर मग आता काय करणार आपण की ह्या साईडनं करत जायचं. इथं पण नाही उलट करायचं, मी पण मगाशी उलट केलं. ठीक आहे. तर आपण काय करायचं, 3×5 15, 15 आहे 150/2 75, म्हणजे तसंच येतं ते. गुणाकार भागाकाराला काय एवढा फरक पडत नाही, गुणाकार आणि भागाकारचा. शक्यतो काय करायचं, ह्याच बाजूने तुम्ही परफॉर्म करत जायचं एक्झाम्पलचं. ते चिन्हांची चूक करता ही करायची नाही, लक्ष द्यायचं. अधिक वजा भागिले गुणाकार काय दिले ना, ते गडबडीत सोडवताना लक्ष द्यायचं त्याकडे, की गडबड नाही करायची. थोडस तिथं काय होतं, प्रेशर मध्ये असतो आपल्याकडनं, काय वेळेस मिस्टेक होऊ शकते. त्यानंतर बघा हे 3 उदाहरणं दिलीत. हे सोडवून दाखवा मला उदाहरण.
25 अधिक कंसामध्ये 10 गुणिले आतमध्ये कंस आहे पुन्हा 15 वजा 6 अधिक 4 कंस पूर्ण. टाइम लावतो मी तेव्हा. पस्तीस झालं का? पहिल्याच ठीक आहे, बघूया आपण आता 35 येते का. गडबड करायची नाही. आधी सगळ्यात आतमध्ये कंस कुठला दिसतोय आपल्याला? हा दिसतोय बरोबर. ह्याची बेरीज झाली 10. ठीक आहे, नंतर काय करायचं? ह्याच्या बाहेरचा कंस कोणता आहे? हा आहे. त्याला काय केलंय? 15तनं 10 वजा गेले किती राहणार तुमचे? खाली 5 राहणार खाली शिल्लक. ठीक आहे, हे 5 आले. ह्या पूर्ण कंसाबद्दल 5 आले आपले. त्याच्यानंतर काय आहे? बाहेर 10 गुणिले बरोबर. याच्या बाहेरचा कंस कोणता आहे? तर हा 10. याला गुणिले काय केलं आपण? 10. किती झाले तुमचे? इथं आलं आन्सर याचं 50 बरोबर. या पूर्ण कंसाचं आपल्याला किती मिळालं आन्सर? 50 मिळालं. ठीक आहे, आता बघा 50 इथे कंस कुठं आलाय बाहेर? अरे अरे चुकलंय वाटतं कंस. एक्झाम्पल मध्ये काय बघू दे, एक मिनिट. पंचवीस प्लस 10 गुणिले 15 6. हा कंस नाही आहे इथं. हा एकच मिनिट. मैरक कंस चौकोन आणि भागिले 5 डायरेक्ट बाहेर आहे. हा कंस नाही आहे इथं, हे नाही आहे इथं. आता एकदा बघा सोडून. बरोबर येते 35. ठीक आहे, आता ह्याची झाली व्हॅल्यू किती? 50 बरोबर. आता इथं 25 राहिले आणि भागिले 5 राहिले. 25 काय करायचंय आपल्याला? काय झालं आता? मिळालं काय इथं? 25 अधिक 50 भागिले 5 एवढं राहिलं बरोबर. ह्या सगळ्याचा 50 आला, इकडचा 25 तसाच आहे, भागिले 5 तसाच आहे. आता आपल्याला काय बोर्ड मास मधला काय आहे? ऍडिशन सगळ्यात लास्ट, सेकंड लास्ट आहे, सबस्ट्रॅक्शन आणि मग शेवटी ऍडिशन. MAS लक्षात ठेवायचं. मास, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन. मग आता त्याच्या आधी काय करणार आपण? भागाकार. ह्याला काय करणार तुम्ही? 5 10 50 बरोबर आणि हे 25. हे झालं तुमचं उत्तर 35 बरोबर. बरोबर आलं तुमचं उत्तर. लक्षात आलं तुम्हाला हे कसं करायचं? सगळ्यात पहिल्यांदा कंस, त्याच्या बाहेरचा कंस, त्याच्या बाहेरचा कंस असं सोडवत जायचं आणि उत्तर आपलं काढायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, छोटं छोटं साधं सोपं एक्झाम्पल आहे. मला वाटतं तुमचे 30 सेकंदात 2 एक्झाम्पल होऊन जातील. चला, टाइम स्टार्ट झालाय. एकदम सिंपल. एकोणतीस बरोबर. आधी काय केलं? भागाकार केला बरोबर. 3 8 24 याचं झालं 8. ठीक आहे, त्यानंतर काय आहे तुम्हाला इथं दिसतंय? बोर्ड मास लिहून घेतलं ना तुम्ही? कंटिन्यू हे डोक्यात राहिलं पाहिजे. MAS ब्रॅकेट नाही तिथं नाही. ओके, डिव्हिजन झालं आपलं, इथं झालं, इथं झालं, हे झालं. मल्टिप्लिकेशन कुठं आहे? ह्या 8 आणि ह्या 2चं करायचं. 8 दोन्ही 16 आलं. मग ह्या पूर्ण संख्या तुमच्या गेल्या इथं, त्याच्या बदल्यात आलं 16 बरोबर. मल्टिप्लिकेशन संपलं. ऍडिशन कुठं आहे? दिसतंय इथं 15.
15 अधिक 16, 15 दुनी 30 आणि 1 31, बरोबर. 31 वजा 5 किती झाले? 26. चुकलं का कुणाचं? काय केलं? हा ठीक आहे, तेवढं काय नाही, गडबड करायची नाही. आकडे आणि साईन म्हणजे जे चिन्ह आहेत अजिबात गडबड करायची नाही. आपण काय करतोय पेपरमध्ये पण, आता तुम्ही इथं 5 बघितले, पेपरमध्ये पण आपल्याला काहीतरी वेगळा विचार चालू असतो, एकदम वेगळं काहीतरी आठवतं आणि आपण त्या ठिकाणी सोडवताना किंवा आपल्या रफ शीट वरती लिहून घेतो लगेच 5 5 आणि त्याच आपल्या किंवा 2 काय जे आकडा लिहिला आपण त्या ह्याच्यामध्ये आपण सोडवतो फ्लो मध्ये, आणि त्याच्या रिलेटेड एखादा आन्सर आलं की आपण टिक मार्क करतो आणि तिचा आपला हातचा म्हणजे येणारा मार्क घालवतो, सिली मिस्टेक टाळायचे शक्यतो. ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, बघा हे कंसामध्ये 12 गुणिले 4 भागिले 8 अधिक 10 वजा 2 बरोबर किती? चौदा उत्तर आलंय. ठीक आहे, बघूया आपण आता. गुण मास लिहिलं, आता ह्यातला ब्रॅकेट दिसतोय आपल्याला, उडवून टाकायचा. 12 गुणिले 4 12 चौक 48 बरोबर. त्यानंतर ऑफ काय आहे का, याचा काय संबंध नाही. डी डिव्हिजन दिसते इथं आपल्याला भागिले 8 बरोबर. 8 सक 48 म्हणजे ह्या पूर्ण ह्याच्याबद्दल आपल्याला काय मिळालं? फक्त आणि फक्त 6 मिळालं. 6 नंतर काय राहतंय? 10 आणि वजा 2. आता ह्यात मल्टिप्लिकेशन आहे का? नाही. ऍडिशन दिसते तुम्हाला इथं, कुठं बेरीज दिसते? 6 आणि 10 16 झाली तर ठीक आहे, वजा 2 राहिलेलं तुमचं आलं होतं 14. आलं सिंपल, काय लय लोड घ्यायचं नाही, लाजायचं नाही, काय नाही काय नाही. नाही आपल्याला मेंदूला कमीत कमी ताण द्यायचा हे असल्या गोष्टींवरती, प्रोडक्टिव्ह गोष्टींवरती जास्त विचार करायला वेळ द्यायचा. सिंपल तुम्ही दरवेळेस लिहिलं ना, किती 1 सेकंद लागतो लिहायला, काय लागते 6 अक्षर लिहायला, BUDMES कसल्या अक्षरात लिहा ना, तुम्हाला समजेल असं, आणि त्यात दिसतंय तेवढं कट करत जावा. आणि जे जे तुम्ही ज्याच्याबद्दल काही सोडवले ना त्याला कट मारून टाकायचं, त्याच्या बदल्यात आकडा लिहायचा, राहिलेले आकडे तुम्हाला दिसत आहेत. नाही तर काय होणार, परीक्षेमध्ये तुम्ही पुन्हा कन्फ्युज होणार, अरे याचं काय करायचं मग त्याच्यामध्ये, आणि गडबड होणार. ती करायची नाही आपल्याला गडबड त्या ठिकाणी. ठीक आहे, आता हे एवढं झालेलं आहे. तर आपण काय करूया, पुढे एक 5 मिनिटं बोलतो सरांना मी, आणि HCF LCM घ्यायचा का उद्याच्या क्लासमध्ये घेऊया ते बघूया आपण. ठीक आहे, थोडे 5 मिनिटं थांबा. काय नाही ना गडबड. समजते ना मन. ठीक आहे, आता आपण पुढचा पॉइंट घेऊया. HCF आणि LCM, त्याला लसावी आणि मसावी म्हणतात. आपण बेसिक मस्तपैकी कन्सेप्ट समजून घेऊया आधी काय आहे. मला जरी आजपर्यंत समजलं नसेल, आता समजणार 100% गॅरंटी. ठीक आहे, हे जरा थोडंसं मी डाउनलोड करून घेतो ती फाईल. तर आता नवीन चॅप्टर आपला सुरू होतोय, लसावी आणि मसावी. ठीक आहे, त्याच्या नावामध्ये लघुत्तम महत्तम ह्या गोष्टी आहेत. लिस्ट आणि हायेस्ट हे शब्द ऍक्च्युली उलटेत. जिथं आपल्याला लिस्ट कॉमन LCM मल्टिपल आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर, हे फॅक्टर आणि मल्टिपल ह्या 2 शब्दांवरती सगळा खरा गेम आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो थोडंसं. स्टार्टिंगला याचं आपण थिअरी काय आहे PDF मध्ये मी बनवलेले ते बघूया, आणि नंतर काय करू आपण, तुम्हाला मी त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन देतो. ठीक आहे, फॅक्टर्स आणि मल्टिपल्स ह्या गोष्टी 2 वेगवेगळ्या आहेत. फॅक्टर म्हणजे काय आहे, एखाद्या संख्येचे तुकडे किती किती वेगवेगळे आहेत किंवा त्याला कितीने भाग जातो. आणि मल्टिपल म्हणजे काय आहे, त्याच्या पटीमध्ये. आता 10चं मल्टिपल काय असणार आहे,
10, 20, 30, 40, 50, 100, 200, 500 असं 10च्या पटीमध्ये वाढत गेलाय. किंवा 5चे मल्टिपल्स काय असणार आहे, आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन. मल्टिपल म्हणजे थोडक्यात मल्टिप्लिकेशन, त्याचे मल्टिपल किती झाल्यात संख्या पुढे वाढत गेलेल्या, म्हणजे हे काय असणार आहे, पुढच्या संख्या असणार आहे. फॅक्टर म्हणजे काय आहे, तर एखाद्या संख्येचे तुकडे. 10चे फॅक्टर आपण बघितले मगाशी, काय होतं, 1 होता, 2 होता, 5 होता आणि स्वतः 10 होता. हे त्याचे फॅक्टर्स झाले, हे त्याचे तुकडे झाले. लक्षात, याला म्हणायचं फॅक्टर्स आणि याला म्हणायचं मल्टिपल्स. आता बघा अजून आपल्याला काय येते, जर एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येनं पूर्ण भाग गेला तर ए ला बी चा काय म्हणतात, गुणक म्हणतात, आणि या परिस्थितीमध्ये बी ला ए ची पटसंख्या म्हणतात, मल्टिपल. आता सपोज 10 आहे, हे आहे 10. ठीक आहे, 10ला भाग कितीने जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, बरोबर. मग हा काय झाला, हा 10 ज्यावेळेस आपण 10 विचारात घेतो कोणाच्या, ह्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये, म्हणजे 2च्या पटीमध्ये 10 येतोय, बरोबर. 10 हा काय झाला, मल्टिपल झाला कोणाचा, 2चा पण मल्टिपल आहे, 5चा पण मल्टिपल आहे, कारण त्या 2 आणि 5च्या पाड्यामध्ये पुढे भविष्यामध्ये 10 येतो, पुढे येतोय तो पाड्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे 2 बेक बे बेदून 4 6 8 10, बरोबर. हा कुठे चाललाय, आपला प्रवाह पुढे चाललाय भविष्याकडे. त्यानंतर काय आहे, 5 5 जुनी 10, बरोबर, म्हणजे हा कुठे झालाय, हा पण भविष्याकडे चाललाय. आता हा फॅक्टर्स, हा काय झाला, आपण ह्याला काय म्हणायचं, मल्टिपल, बरोबर. आणि फॅक्टर आपण तुकडे 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 करायचे, त्याला काय म्हणायचं, फॅक्टर म्हणायचं. फॅक्टर म्हणजे काय आहे, की ह्या 10चे हे फॅक्टर झाले. तर आता आपण एखादी संख्या घेतली, हे 10, 10ला कशाने भाग जाणार आहे, 1 ने जाणार आहे, 2 ने जाणार आहे, 5 ने जाणार आहे आणि स्वतः 10 ने जाणार. म्हणजे हा 10 वरती येऊन प्रवासाचा थांबला इथं. हे 10 पेक्षा सगळेजण लहान आहेत, पण ह्याला काय म्हणतो आपण, ज्यावेळेस हा शोधतो तर इथं काय करत असतो आपण, HCF, बरोबर, किंवा मसावी. आणि हा काय इथं काय शोधतो आपण, लसावी किंवा LCF. आता लक्षात घ्या, ही संख्या आहे, आपण कोणत्या 2 आणि 5 ह्या दोन संख्या आपण गृहीत धरल्या, त्यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. लसावी काढायचा आहे म्हणजे काय असणार आहे, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. मल्टिपल शोधायचे आहे, त्यांच्या भविष्यामध्ये अशा दोन त्यांच्या पट्टीमधल्या संख्या किंवा त्या दोन संख्येच्या पाड्यामधल्या संख्या त्या शोधायच्या आपल्याला. ती काय आलं तुमचं इथं, 10 आलं बघा, भविष्यातली संख्या आली ना त्या दोघांच्या. मग काय झालं तुमचं इथं, लसावी किती आला, तो मोठा. नावात काय आहे, लघुत्तम, पण लघु आहे का संख्या, ह्या दोन संख्यांपेक्षा मोठी संख्या आहे ती. नावात लघुत्तम असलं तरी ती संख्या काय आहे, मोठी संख्या असणार आहे. कुणापेक्षा, ज्या दोन संख्यांचा लसावी काढायचा आहे तुम्हाला त्या संख्यापेक्षा. त्यामुळं कायम लक्षात ठेवायचं की ज्या दोन संख्यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे त्याचा लसावी कायम त्याच्यापेक्षा मोठा असणार. त्याचा मसावी काढायचा असेल, नावात जरी महत्तम आहे तर महत्तम काय आहे, फॅक्टर आहे. ह्याचा फॅक्टर काय आहे, जे तुकडे केलेले काय आहेत, तर हा सगळ्यात सोपा, ह्या दोन मधला कॉमन फॅक्टर, ह्यातला 5, त्यातला 5 कॉमन गोष्टी आपल्याला शोधायच्यात. अजून पुढे एक्झाम्पल मध्ये मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. त्यानंतर बघा, 2 किंवा अधिक संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक, बरोबर, म्हणजे मसावी काय असणार आहे, ती सर्व संख्या पूर्णपणे भागणारी सर्वात मोठी संख्या असणार आहे. म्हणजे हे आता इथं पुढेच घेऊन तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, मग त्यानंतर कन्सेप्ट क्लिअर होईल. आता बघा, काय 2-3 संख्या घेऊया आपण, 8 आणि 12 घेऊया तुम्हाला सिंपल समजण्यासाठी. ही 8 आहे, ही 12 आहे, ठीक आहे. त्यानंतर काय आहे,
8 12 आणि एवढंच घेऊया इथं पण. इथं पण सपोज 8 घेतली, इथं 12 घेतली. ह्या दोन संख्यांचा लसावी काढायचा आहे, ह्या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. कसा काढणार तुम्ही? मसावी काढताना काय करायचंय तुम्हाला? फॅक्टर पाडायचे, तुकडे पाडायचे त्याचे. किती किती कोणत्या कोणत्या संख्येने त्याला भाग जातो हे काढायचे पहिल्यांदा. लगेच लिहून घ्यायचं. 8 ला कशाने भाग जाणार आहे? 1 ने. ह्याला पण 1 ने जातो. 12 ला. 8 ला अजून कशाने भाग जातो? 2 ने जातो. बरोबर. त्यानंतर 4 ने जातो. 6 ने जातो का? नाही. स्वतः 8 ने जातो. 8 ही संख्या इथे येऊन थांबली पाहिजे, ह्याच्या पुढे जायचं नाही. नंतर 12 ला कशाने भाग जातो? 1 ने जातो. त्यानंतर 2 ने जातो. त्यानंतर 3 ने जाणार. बरोबर. 3 चौक 12. 4 ने जाणार. 5 ने जातो का? 6. 6 ने जातो. 6 दुनी 12 आणि 7 8 9 काहीच नाही जात. डायरेक्ट 12 1 12. हे काय झाले याचे फॅक्टर्स. ठीक आहे. इथं आपण वेगळ्या पेनाने लिहूया. आता ह्याचा लसावी काढायचा आपल्याला, त्या दोन संख्यांचा लसावी. म्हणजे मी काय सांगितलेलं तुम्हाला, फ्युचर मध्ये जायचं, पुढं पट करत जायचं. त्याची किती पाडा लिहायचा, सरळ सरळ पाडा लिहायचा, लय डोक्याला ताण घ्यायचा नाही. 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 32, 8 म्हणजे 40, 48. ठीक आहे. असं सोआन पुढे लिहित जायचं. आता त्यानंतर 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 25 60, 12 72, 84 आणि सोआन पुढे काय त्याला आपल्याला हे नाहीये. आता मला सांगा, हे मल्टिपल झाले. ह्यामध्ये एक शब्द आहे, इथे एक शब्द आहे, कॉमन शब्द आहे, कॉमन. बरोबर. हा काय आहे? कॉमन. हा काय आहे? या अर्थ काय? या सीचा कॉमन. कॉमन आपल्याला ह्यातले शोधायचे. मग कॉमन काय शोधणार आहे तुम्ही? आता हे तर फॅक्टर पाडले, दोन्ही मध्ये कॉमन शोधायचं. काय काय दिसतंय? 8 आणि ह्या. आता लसावीतलं बघूया आपण. कॉमन काय दिसतंय? 8 8 आहे का इथं? नाही. 16 नाही. 24. हा, हे पहिलं कॉमन दिसलं आपल्याला. बरोबर. आता हे कॉमन असली ना संख्या, एक लक्षात घ्यायची गोष्ट, त्याच पटीमध्ये वाढत जाते. जी संख्या दिसली ना त्याचे मल्टिपल करत जायचं. 24 24 48, 24 3 72, ह्या पटीमध्ये जाणार तुमचं वाढत. बघा आता हे दुसरा कॉमन काय निघणार? 32 36, 40 48 48. हे बघा इथं आलं का लक्षात? हे 48. पुन्हा काय निघणार आहे? ह्याच्या अजून 24 ऍड केलं की तेवढं निघणार आहे 72. मग जेव्हा आपण 72 ऍड करू इथं 56 नंतर काय येणार आहे? 8 8 9 72. बरोबर. 8 8 64, मग 56, सॉरी 8 64 72 आणि मग 80 येणार आहे पुढं. तर तो तिथं पण येणार. मग 24च्या पटीमध्ये ही वाढत जाणार आहे. जी संख्या कॉमन आली ना त्याच पटीमध्ये वाढत जाते. त्यापेक्षा जास्त डोकं लावायचं नाही तिथं. आता ह्यामध्ये कॉमन काय दिसते बघूया आपण. आता 1 आहे कॉमन. ठीक आहे. 2 कॉमन आहे. 3 आहे का? नाही. इथं काय आलाय? 4 कॉमन आलाय तुमचा. 6 12. हे 3 गोष्टी कॉमन निघल्या ह्याच्यामध्ये. आता आपल्याला काय सांगितलं इथं? हा शब्द वाचायचा आता, हायएस्ट. हायएस्ट म्हणजे काय आहे? मोठा. सगळ्यात मोठा कॉमन काय निघला ह्यातला? 4. या दोन संख्यांचा मसावी काय होणार तुमचा? हा आला 4. म्हणून तुमचा मसावी किंवा HCF काय झाला? 4 झाला. लक्षात आलं? त्यानंतर बघा, ह्याचा मल्टिपल काढले तर ह्याच्यातला सगळ्यात कॉमन कोणता आलाय? हा, नाही. तेच तर मेन आहे. इथं मोठा नाही घ्यायचा. इथं इथं काय घ्यायचंय आपल्याला? हा शब्द धरायचा, लिस्ट. लिस्ट म्हणजे लघुत्तम. इथं ल लिहिले पहिलं. लघुत्तम सामायिक विभाज्य. बरोबर. हा सगळ्यात लहान. हे कारण वाढत जाणार इकडे पुढे पटीत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे तर वाढत जाणार आहे, संपणार नाही ही गोष्ट. हे 72 झालं,
त्याच्या पाड्यामध्ये किती वाढ जाणार आहे त्याला काय एंड नाही. त्यामुळे आपण काय करायचं, सर्वात लहान सांगितलंय, लहान लघुत्तम हा आहे, तर सर्वात लहान काय असणार आहे, कॉमन चोवीस. आलं लक्षात? लहान जी संख्या कॉमन निघणार आहे ह्याच्यामध्ये, तर ती असणार आहे आपली लघुत्तम सामायिक विभाज्य. बरोबर, विभाज्य. आणि इकडे काय असतो, विभाजक, हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय, तुकडे पाडायचे, सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. हे समजलं का तुम्हाला? व्यवस्थित समजलं? चुकणार नाही आता गणित दिली तरी? ठीक आहे. एलसीएम आणि एचसीएफ. आता याचा वापर कुठे कुठे होतो मी तुम्हाला काय उदाहरण सांगतो. याचा वापर कुठे होतो, आपल्याला टाइम डिस्टन्स, स्पीड टाइम डिस्टन्स या चॅप्टर मध्ये, वेळ, वेग आणि अंतर. समजा तुम्हाला दिलेल्या आहेत 3 मुलींनी एका टायमिंगला रनिंग स्टार्ट केली, तर त्या पुन्हा एकीचा स्पीड एवढा आहे, दुसरीचा स्पीड एवढा आहे, तिसरीचा स्पीड एवढा आहे, तर त्या पुन्हा एका टायमिंगला कधी एकत्र येतील. असं गणित दिलं की आपल्या डोक्यात मुंगे येतात. काही करायचं नाही, त्याच्या मुंग्याची पावडर टाकायची आणि एलसीएम काढायचा. काही करायचं नाही. कारण काय आहे, मी काय सांगितलं तुम्हाला, एलसीएम कधी वापरतात, भविष्यात घटना कधी घडणार आहे अशा टाइप मध्ये प्रश्न विचारला की एलसीएम काढायचा. पुढं हे काय चाललंय आपल्याला, पुढं 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 चाललोय आपण, आता बघितलं भविष्यात काय घडणार आहे, कधी एकत्र येणार आहे, किंवा 2 नळ एकत्र टाइम चालू केले सेम टाइमला, टाकी कधी भरणार आहे, हे जेव्हा फ्युचर मधले आकडे विचारले जातात ना, त्यावेळेस आपल्याला एलसीएम वापरायचा आहे. त्यानंतर एचसीएफ कुठं वापरतो आपण? एचसीएफ हा एचसीएफ आपल्याला फॅक्टर काढताना जनरली याच्यामध्ये वापरतो आपण, किती मुलांना चॉकलेट डिस्ट्रीब्यूट होतील वगैरे, हे अशा टाइप मध्ये तो फॅक्टर्स, किती जणांना तुम्ही हे करू शकता, त्याचे पीसेस करायचे असतात. एका वर्गात 1000 चॉकलेट वाटायचे, 100 पोर आहेत, तर किती करायचे, तुम्हाला तो एचसीएफ काढायला लागणार वगैरे, ह्या टाइप मध्ये येऊन जातं तिथं. फक्त फ्युचर मधलं ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस कंपल्सरी तुम्ही एलसीएमच काढायचा आहे. ठीक आहे. पाठीमागं काय केलंय ते काढायचं असेल भूतकाळात, तर त्यावेळेस एचसीएफ वापरायचा. अजून याच्यावरती एक्झाम्पल्स तुम्हाला, आता मी डायरेक्ट एक्झाम्पलच हे करतो तुम्हाला. अजून काय दिली आहे का बघूया माहिती आपल्याला. हे काय डेफिनेशन आणि ह्याची काय गरज नाही, हे पण काय गरज नाही. एक ती भागाकाराची पद्धत होती, हे एचसीएफ वगैरे काढतो ना आपण, तर ते कसं काढायचं, हे नाही काढायचं. आपलं एक संख्या दिलेली असेल, समजा तुम्हाला 24 दिली असेल, त्याला भाग कसा घालवायचा, त्याचे फॅक्टर कसे पाडायचे ते दिलेले असते. 2 मग इथे किती येणार, 12 2 24, पुन्हा 2 ने भाग घालवायचा 6, पुन्हा किती 2 ने भाग घालवला 3, मग 3 ने भाग घालवला 1 राहिलं. मग ह्यामध्ये काय काय घ्यायचे आपण, 2 2 2 3, बरोबर. हे काय झालं, त्याचे फॅक्टर्स झाले थोडक्यात. मग हे सगळ्यांचे काय करायचे, कॉमन घ्यायचे आणि त्याचं एलसीएम आपण एचसीएफ त्या प्रकारे काढू शकतो. फॅक्टर काढण्याची एक पद्धत आहे, पण काय गरज नाही आपल्याला, सिंपल साधी गोष्ट आहे. कन्सेप्ट एकदा समजला की काय करायला लागते तुम्हाला, त्याला अडचण येणार नाही फ्युचर मध्ये कधीच. त्यानंतर बघा, 2 पेक्षा जास्त आता आपण काढल्यात, 2 काढायच्या, 3 काढायच्या सेम, त्यामध्ये कॉमन काय शोधत जायचं. आता 8 आणि 24 चा बघितलेला, अजून एखादा घेतला ना तिथं आपण, आता याच्या जागी आपण अजून एक घेऊन बघूया, इथं 20 घेऊया. इथं 20 जर घेतला आपण, तर 20 ला काय येणार आहे, 20 20 20 40 60 80 100 20 40. इथं काय झालं, 8 7 56 8 8 64 72 80 84. आता ह्यातले कॉमन काय निघतात बघा, ह्या तिन्ही मध्ये कॉमन काय, 8 आहे, 20 आहे, 20 दिसतोय का कुठं. आता ह्यात सगळ्यात मोठी संख्या धरायची,
अशा टाईपमध्ये तीन, जेव्हा आपल्याला तीन संख्यांचा एलसीएम किंवा एचसीएफ काढायचा असतो ना, त्यावेळेस सगळ्यात मोठी संख्या धरायची आणि काय करायचं, पहिलं बघायचं त्या मोठ्या संख्येला कशाने भाग जातोय का, ह्याना जर जात असला असता, इथं जर 10 असला असतं तर 10चा कॉलम मी विचारच केला नसता, राहिलेल्या दोन संख्यांचा विचार करायचा. आता काय ह्याच्यामध्ये कॉमन, आता ज्याला सगळ्याला ह्याच्या मागे सगळ्यांचं शून्य आहे, त्यामुळे इकडचे वरचे हे आकडे बघतच बसायचं नाही. 40 बघायचा डायरेक्ट शून्य असलेला मध्ये, 40 आहे का इथं, इथं 48 आहे, विषय संपला 40चा. पुढे गेलो 80 आहे का, इथं पण 80 नाहीये, ठीक आहे, इथं पण 80 नाहीये, मग आपल्याला अजून पुढे जायला लागणार, बरोबर. मग 8 दुनी 16, 160 आणि ह्याच्या पण ह्याच्यामध्ये काय येणार आहे, तिकडं 160 येणार आहे, 22 84 बरोबर, ह्यात 160 येईल का. तर त्या अशा प्रकारे तुम्हाला पुढे पुढे जायचं, एक लक्षात घ्या, लय मोठा गुणाकार होईल त्याचा. मग त्यापेक्षा कन्सेप्ट समजून घ्या ह्याच्यामधला, समजलं, ओके. अजून काय आहे, सामान्य भागाकार ते आपण केलेलंच आहे, त्याच काय नाही विषय. पुढची पीडीएफ घेऊया आपण. चला हे पुढचे एक्झाम्पल बघूया आता आपण ह्याच्यामधले. दोन संख्यांचा मसावी 12 दिलेला आहे आपल्याला, बरोबर, आणि काय सांगितले, त्यातला फरक 12 आहे, तर त्या संख्या शोधायच्या तुम्हाला. आता ही गणित बघून घ्या, वाटलंच तर आपण काय करू, इथं थोडस स्टॉप करूया आपण. तुम्ही एक्झाम्पल कशा प्रकारचे येतात बघा, उद्या तयारी करून या. हे सगळे ह्या प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे, इथं सोडवायचे, टाइम लावून सोडवायचे. आज घरी गेल्यानंतर 1 तास 2 तास याचा अभ्यास करा, पेपरला येणार 100% ह्या टाईपचे एक्झाम्पल, सिंपल असतात. तर बघा, ह्या दोन संख्यांचा गुणाकार दिलाय इथं, म्हणजे मसावी दिलाय आणि फरक 12 दिलाय. अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जातं, मग त्या दोन संख्या कोणत्या, कशा शोधायच्या, त्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, उद्या सांगणार मी तुम्हाला. मसावी 84, लसावी 21 आणि संख्यांचं प्रमाण 1.4 असल्यास काय केले, तुम्हाला मोठी संख्या कोणतीही विचारले. उदाहरणाचे टाईप बघून घ्या, हे जरा थोडेसे थोडे हार्ड लेवलचे मुद्दाम तुम्हाला एक्झाम्पल देतोय, कारण तुम्हाला हे लक्षात आलं की बारके साधे तुम्हाला विचारले जाणारे एक्झाम्पल तुम्हाला काही वाटणार नाही, तुम्ही रपारप सोडवू शकता. आणि जरी ह्यातलं एखादं एक्झाम्पल विचारलं तरी तुम्हाला येणारच आहे, मग त्याचा काही विषय राहणार नाही. दोन संख्यांची बेरीज 2000 आहे आणि काय सांगितले की लसावी 21 879 असेल तर संख्या शोधायची. एवढे मोठे नंबर बघितले की आपल्याला टेन्शन येते. त्यानंतर बघा, दोन संख्यांची बेरीज 216, मसावी एवढा आहे, तर त्या संख्या शोधायच्या. म्हणजे एक पॅटर्न असा आहे की दोन संख्या आपल्याला शोधायच्यात, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला, एक तर लसावी दिलाय किंवा एक तर मसावी दिलाय आणि त्या संख्यांची बेरीज दिलेली आहे दोन संख्यांची, बरोबर, किंवा काय दिले या ठिकाणी गुणाकार दिलं तर आधी आपल्याला, इथं पण बेरीजच दिली. फरक आहे बघा, त्या दोन संख्यांचा फरक, त्या दोन संख्यांची बेरीज आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार एवढं दिलेलं असतं आपल्याला, आणि प्लस एक तर लसावी किंवा मसावी दिलेला असतो, त्याच्यावरनं त्या दोन संख्या शोधा किंवा मोठी संख्या शोधा, लहान संख्या शोधा, हे केलेलं असतं. एक छोटासा फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला सांगतो मी उद्याच्याला. आज तुम्ही फक्त विचार करा, तुमच्या डोक्याला ताण द्या थोडासा, आणि लसावी मसावीची बेसिक गणित सोडवून घ्या, तुम्ही प्रॅक्टिस करा, एक तासभर प्रॅक्टिस करायला नका, तुमचा बाकीचा पण अभ्यास आहे भरपूर. ठीक आहे, आपल्याकडे भरपूर जवळजवळ 40-50 एक्झाम्पल घेतलेले आहेत मी, एकदम मस्त लेवलचे एक्झाम्पल्स आहेत. उद्या सकाळच्या क्लासमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. म्हणजे आज नंबर सिस्टीम झालंय तुमचं, त्यानंतर काय HCF LCM झालेलं आहे आणि बोर्ड मासचा रूल्स यातला हे बेसिक समजलेलं आहे तुम्हाला सगळं. त्यानंतर आता तुम्हाला उद्या HCF LCM चे हे एक्झाम्पल्स होतील, आणि वेळ मिळाला तर आपण पुढचा टॉपिक एखादा चालू करूया, ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. हॅव अ गुड डे, ऑल द बेस्ट.